नाशिकच्या विधान परिषदेमध्ये 99% मतदान झालेलं आहे. केवळ एकाच मतदाराकडून मतदान झालं नाहीये. विक्रमी मतदान झालेलं आहे, त्यामुळे आता ते कुणाच्या पथ्यावर पडणार हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नाशिकच्या विधान परिषदेमध्ये गोकुळ गीते हे गेम फिरवणार का अशी देखील चर्चा रंगलेली आहे. सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊयात. सागर, 99% मतदान आपल्याला विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेलं पाहायला मिळतंय आणि सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या गोकुळ गीते यांच्याकडे, कारण आता या संपूर्ण निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चा राहिलेली होती गोकुळ गीते यांची आणि शेवटपर्यंत त्यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडनं सर्वतोपरी प्रयत्न झाले. या निवडणुकीमध्ये गोकुळ गीते हे गेम फिरवणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नक्कीच. खरं तर आज विधान परिषदेची मतदान प्रक्रिया पार पडली. खरं तर 2 वाजेपर्यंत अवघे 20 ते 25% मतदान पूर्ण झालेलं होतं. मात्र 2 वाजेनंतर सगळीकडे जी आकडेवारी परत यायला लागली. त्यानंतर जे सहलीलासाठी जे शिवसेनेचे त्याचबरोबर भाजपाचे काही नगरसेवक गेलेले होते, या सगळे नगरसेवक 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये पोहोचले. त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. फक्त एक मतदान जे आहे ते मालेगावचं होतं, जे देण्यात आलेलं ते जे नगरसेवकांनी दिलेलं नाही आहेत. मात्र 99% जेवढं मतदान आहे ते पूर्ण झालेलं आहे. मात्र यात सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे नाशिकच्या ह्या झालेल्या विधान परिषदेच्या मतदानाची आणि मतदान प्रक्रियेनंतरची. कारण याआधी देखील गोकुळ गीते वर्सेस नरेंद्र दराडे म्हणजे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासमोर ही लढत बघायला मिळत होती. मात्र यामध्ये गोकुळ गीते यांनी जाहीररित्या मी माघार घेत आहेत अशी पत्रकार परिषद घेऊन आज सकाळी देखील सांगितलं की त्यांच्याबद्दल काही अफवा पसरवल्या जात आहेत, पण मात्र तुम्ही सगळ्यांनी महायुतीलाच मतदान करावं असं सांगण्यात आलेलं होतं. मात्र त्यांना जरा प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारले असतात की हे जरी निवडणूक लोकशाही पद्धतीने होत असली किंवा याबद्दल जरी महायुतीला, त्यामुळे आता सागर गोकुळ गीते या निवडणुकीमध्ये त्यांनी गेम फिरवला का, त्यांची एकूणच भूमिका काय होती हे निकालाच्या दिवशी आता स्पष्ट होईलच. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आता एक ब्रेकिंग बातमी आहे. शिवसेना